श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रोज सेवा करते, पण चमत्कार होत नाही. निराश भक्तांसाठी स्वामींचा हा संदेश आहे. जर आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही समस्या असेल की मी रोज सेवा करते, पण माझ्या जीवनामध्ये ना तर मला आशीर्वाद मिळते, ना काही चमत्कार होताना दिसत असेल, तर स्वामींचा हा संदेश तुमच्या सर्वांकरता आहे. मनात येतं ना कधी, मी रोज सेवा करते, मी रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचं नामस्मरण करते, मी उपवास सुद्धा केले, मी जप सुद्धा केला, मी आरती सुद्धा केली. जे ज्यांनी सांगितलं ते मी सगळं केलं. जेवढे उपाय सांगितले मी सगळं काही केलं, तरी माझ्या जीवनामध्ये चमत्कार घडतच नाहीये. ना आता संकट माझ्या जीवनातले संपते. मी जेवढं नामस्मरण करते तेवढं संकट माझ्यावर येतंय. ना माझ्या जीवनामध्ये काही दुःख कमी होते. जर हे शब्द ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल ना, तर नक्कीच स्वामींचा हा जो संदेश आहे, हा व्हिडिओ आहे, हा शेवटपर्यंत आपण नक्कीच बघा. खूप लोक असे असतात जे लोकांसमोर तर खूप छान हसतात, बोलतात, खेळतात, सगळं काही करतात, पण हे सगळं करताना ते आतल्या आत रडतात. का? कारण की त्यांच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे काही संकट असतं, काही दुःख असतं, काही अशी परिस्थिती असते ज्याच्या कारणाने ते लोकांना तर नाही सांगू शकत, पण मनातल्या मनात रडतात. आणि हे पण म्हणतात, माहीत नाही मी इतकी भक्ती करून राहिले, तरी देव माझ्याकडे का नाही बघत आहे? असं काय कारण आहे? जे दुसरे लोक छोटासा उपाय करतात, नामस्मरण सुद्धा नीट करत नाही, तरी त्यांच्या जीवनामध्ये जे हवं ते त्यांना मिळून जातं. पण ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये का नाही येते? सगळ्यांबरोबर नीट होतं, फक्त माझ्याबरोबर असं का? तेव्हा असं वाटतं, होऊ शकतं स्वामी आपल्यावर रागवले असतील. पण त्यावेळेस स्वामी तुम्हाला संदेश देतात ते की मी उशीर करतो, पण तुम्हाला लोकांना नकार नाही देते. स्वामी म्हणतात ते की तू सेवा करतो, तू जप करतोय, तू तप करतोय, तू उपवास करतोय, तू उपाय करतोय, तू सगळं काही करतोय. पण जेव्हा हे सगळं करतो, तेव्हा तुझ्या मनामध्ये एक इच्छा असते की ह्याचा परिणाम, ह्याचं फळ मला लवकर मिळेल. तर स्वामी म्हणतात ते भक्ती ही सौदा नाहीये. मी इतकं केलं तर तू इतकं दे. जेव्हा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असतो की मी इतकी भक्ती केली तर मला स्वामींनी इतकं द्यायला हवं, स्वामी म्हणतात ते हा विचार तुमच्या मनात यायला नको. सेवा म्हणजे समर्पण असतो. जेव्हा भक्त म्हणतो स्वामी जे योग्य ते करा, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार यायला लागतो. जेव्हा तुम्ही सगळं स्वामींवर सोडता, कारण की स्वामी जे करतील आपल्याकरता योग्य करतील, आणि तेव्हाच चमत्कार घडणं सुरू होतात. चमत्कार आधी आपली परिस्थिती बदलत नाही, आधी भक्त बदलतो. स्वामी म्हणतात चमत्कार आधी परिस्थिती बदलत नाही, सगळ्यात पहिले कोणाला बदलावं लागतं? भक्ताला बदलावं लागतं. जेव्हा भक्त बदलतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये चमत्कार सुरू होतात. स्वामी सांगतात तुझी परीक्षा सुरू आहे, पण शिक्षा नाहीये. ही जी तुझी परीक्षा आहे, हे जीवनामध्ये तुझ्या शिक्षा नाहीये. जेव्हा तू पाहतो की सोनं जे असतं ते अग्नीमध्ये जातं आणि तेव्हा ते तपून बाहेर निघतं, तेव्हा त्याची आपण गहने बनवतो. तर असंच आपलं जीवन आहे. तुला या संकटामध्ये तपून बाहेर निघायचं आहे, तेव्हाच तर तुझं जीवन बनेल आहे. आणि हे दुःख नाहीये आणि स्वामींचं दुर्लक्ष पण नाहीये, हे तुला ते तयार करत आहे. मोठी कृपा येणार असती ना, त्याच्या आधी मोठी शांतता ठेवावी लागते. हे स्वामींचा संदेश तुमच्याकरता आहे. स्वामी म्हणतात तुम्ही माझे रोज आठवण करता, रोज तुम्ही नामस्मरण करता, तुम्ही माझा जप करता, तुम्ही माझ्याशी बोलता, तुम्ही सगळं काही करता, पण तुमच्या मनामध्ये जे स्वतःवर तुम्ही शंका घेतात ना, की मी तर सेवा करतोय, पण या सेवानी काही फरक पडेल का? स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील का? माझ्या जीवनात सुद्धा चमत्कार घडतील का? जेव्हा हे प्रश्न तुझ्या मनात असतात, तेव्हा त्या कृपेला उशीर होतो, कारण की त्या कृपेमध्ये अडथळे येतात. म्हणून जर तुझ्या मनामधून हे विचार हटवून देशील
की मी ही सेवा करतोय तर माझं काही होईल या नाही होईल. जेव्हा हा विचार तुझ्या मनातनं हटला तर कृपेचा दरवाजा आपोआप उघडायला लागेल. भक्ती करताना शंका नाही, नुसती श्रद्धा ठेवा. अनेक भक्त सांगतात की जेव्हा मी सेवा केली, उपासना केली, तप केलं आणि मला चिड आली. मी विचार केला एवढं करूनही मला कधी काही मिळतच नाहीये, तर मी कशाला करायची, सोडून द्या. तर मी सगळं काही सोडून दिलं आणि जेव्हा सोडलं तेव्हा माझ्या जीवनामध्ये चमत्कार झाला. हे मनामध्ये पुष्कळ भक्तांचे प्रश्न असतात आणि उत्तर सुद्धा असतात की मी सगळं सोडलं तर मला सगळं मिळालं. पण स्वामी म्हणतात असं नाहीये. तुम्ही जे सेवा अर्चना केली, तुम्ही जे जप केलं, तप केलं, उपास केला, उपाय केले, जे पण तुम्ही केले, तर या नामस्मरणामुळे तुमच्या जीवनामध्ये जे प्रारब्ध होतं, त्या प्रारब्धाचा जो तुमच्यावर संकट मोठं येणार होतं, ते संकट हलक्यात निघून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तू नामस्मरण करतो, तर तुझ्या नामस्मरणाचं फळ मी तुला योग्य वेळेस नक्कीच देतो. फक्त तुझा विश्वास माझ्यावर नाहीये आणि जेव्हा विश्वास नाहीये, तर तो तुझ्या जीवनामध्ये अडथळा बनून येतो, संकट बनून येतो. जेव्हा तू विश्वास ठेवून माझं नामस्मरण करतो, तर हे जीवनामध्ये सगळं काही घडायला लागतं आणि तुला असं वाटतं की मी नामस्मरण सोडलं म्हणून माझ्या जीवनामध्ये चमत्कार घडला. नाही, ती तुझी वेळ आली होती आणि म्हणून तुझ्या योग्य वेळी तुझ्या जीवनामध्ये चमत्कार घडला. स्वामी म्हणतात, मी तेव्हाच काम करतो, जेव्हा तू थांबतोस. तेव्हाच काम करतो जेव्हा तू थांबतोस. म्हणजे स्वामी म्हणतात ते, तू नामस्मरण करतो, सगळं काही करतो आणि जेव्हा विचार करतो की आता मला काही मिळणारच नाहीये, तू तुझ्या जीवनामध्ये थांबून जातो ज्यावेळेस, तेव्हाच मी तुझं काम करून देतो. आणि परिणाम जो आहे, तो तुम्हाला माझ्यावर सोडायचा आहे. तुम्ही फळची इच्छा विचार करता तुरंत नाही. तो फळ, तो परिणाम माझ्यावर सोडायचा आहे. जेव्हा तो परिणाम, फळ तुम्ही माझ्यावर सोडाल, तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार यायला लागतील. स्वामी म्हणतात, आजपासून सेवा करताना फक्त एक वाक्य बोला, स्वामी मला चमत्कार नको, तुमचा साथ हवाय. तुम्हाला काहीच नाही बोलायचं आहे. स्वामी मला चमत्कार नको, मला तुमचा साथ हवाय. जेव्हा तुम्ही हे बोलणं सुरू करून द्याले आणि नामस्मरण कराले, तेव्हा पाहाले की धीरे धीरे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही संकट आहे, ते संकट दूर जाताना दिसतो आणि मार्ग त्याच्यामध्ये दिसायला लागतो. फक्त हे 2 शब्द जे असतात, हे छोटासा वाक्य, तो तुम्हाला साथ देऊन जातो. का? कारण तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये काय मागितलं? फक्त स्वामींचा साथ मागितला. स्वामींचा हात तुम्ही नका पकडू. स्वामी तुमचा हात पकडतील आहे. ते मोठं आहे. तुम्ही जेव्हा स्वामींचा हात पकडाले, तर तुमचा हात कधी सुटू शकतो. पण जेव्हा स्वामींनी तुमचा हात पकडला, तर तुमचा हात कधी नाही सुटणार. म्हणून नेहमी सांगा की स्वामी तू माझ्याबरोबर राहा, तू माझ्या पाठीशी राहा. पहा, जर मनापासून तुम्ही हे केलं ना, तर नक्कीच 7 दिवसामध्येच तुमच्या जीवनामध्ये बदल घडायला लागेल आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या इच्छा आहे त्या सर्व पूर्ण व्हायला लागतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून मन हलकं झालं असेल तर समजा स्वामी समर्थ आज तुमच्याशी नक्कीच बोलत आहे आणि नक्कीच बोलतील आहे. कारण की हे मी नाही, स्वामी स्वतः सांगत आहे. स्वामी मला सांगतात हे करायचं आहे, तेव्हा मी करते. कारण की स्वामी माझ्याबरोबर आहे आणि स्वामीच मला दिशानिर्देश करते. मी तर कोणीच नाही आहे. जे काही करतात ते स्वामी करतात आहे. जर आज असं वाटत असेल की नक्कीच स्वामी आपल्याशी पण संवाद करतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि जीवनामध्ये निराश कधी नका हो. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.